Hello student, today we are going to learn about a literary form from the section 4. यापूर्वी आपण इयत्ता 11वी मध्ये अशाच प्रकारे एक लिटररी फॉर्म, एक साहित्य प्रकार अभ्यासला होता, दॅट इज ड्रामा, आणि त्याचे काही एक्झाम्पलसुद्धा पाहिले होते. तर यावर्षी देखील एक नवीन लिटररी फॉर्म, एक नवीन साहित्य प्रकार आपल्याला अभ्यासाला आहे सेक्शन 4मध्ये. ऑन पेज नंबर 173. ठीक आहे. अगोदर 4.1मध्ये हिस्ट्री ऑफ नॉवेल, ठीक आहे, त्या नॉवेल कशी विकसित झाली, कशी सुरुवात झाली याबद्दल माहिती दिलेली आहे. थोडक्यात नॉवेल या साहित्य प्रकाराचा, कादंबरी या साहित्य प्रकाराचा थोडक्यात इतिहास, माहिती आपल्याला या 4.1मध्ये सांगितलेली आहे. सो लुक ॲट द 173. The 18th century has gifted English literature two entirely new forms. 18व्या शतकाने जगाला दोन अशा अनमोल भेटी दिल्या, जे की नवीन साहित्य प्रकार होते. ते साहित्य प्रकार किंवा साहित्य म्हणजे काय, तर किंवा आपल्याला जे यावर्षी अभ्यासाला आहे तर त्या नॉवेल्सकडे फक्त एक अभ्यासाचा भाग असं न पाहता, तर साहित्य किंवा जे काही फॉर्म्स आपल्याला अभ्यासाला आहेत तर त्याचं एक वेगळं महत्त्व आहे की ते आपल्याला आनंद तर देणारच आहेत. लिटरेचर गिव्हज अस प्लेजर, इट इज सोर्स ऑफ नॉलेज. ठीक आहे, त्यातून आपल्याला ज्ञानसुद्धा मिळतं किंवा काही मेसेज, चांगले मेसेज दिले जातात. और शॉर्टमध्ये सांगायचं झालं तर लिटरेचर डिरेक्ट्स अवर लाईफ, इट रिफ्लेक्ट्स अवर लाईफ. वेगवेगळ्या साहित्य प्रकारातून मानवी जीवन हे परिवर्तित केलं जातं किंवा त्याच्यामध्ये मानवी जीवन, वेगवेगळे अनुभव सांगितले जातात. त्याचं एक वेगळं महत्त्व आहे आणि ते महत्त्व आपण लक्षात घेतलं पाहिजे. अशाच पद्धतीने हा साहित्य प्रकार आपण अभ्यासणार आहोत. द 18th century has gifted English literature two entirely new form. 18व्या शतकाने वेगवेगळे नवीन फॉर्म, साहित्य प्रकार जगाला भेट म्हणून दिले. वन ऑफ दोज वॉज द पिरियडिकल एस्से. त्यातील एक जो आहे तो आहे द पिरियडिकल एस्से. पिरियडिकल एस्से मीन्स द एसेस विच पब्लिश्ड आफ्टर द फिक्स्ड गॅप ऑफ टाईम. काही ठराविक कालावधीनंतर पब्लिश केले जाणारे एसेस, मासिक असेल, साप्ताहिक असेल. And then the other was novel, कादंबरी. Both of these forms, especially novel, caught the spirit of 18th century as the age of intellectual, sentimental, realistic plain. ठीक आहे, 18व्या शतक जे की कसं होतं, इंटेलेक्च्युअल, सेंटिमेंटल अँड रिअलिस्टिक. इंटेलेक्च्युअल बौद्धिक, सेंटिमेंटल बौद्धिक आणि भावनिक या दोन्ही भावनांचं मिश्रण असलेलं, त्यालाच आपण काय म्हणतो, सेंटिमेंटल. अँड रिअलिस्टिक वास्तववादी. तर याच प्रकारचे नॉवेल्स या 18व्या शतकामध्ये लिहिले गेले आणि त्यामुळेच हा जो प्रकार आहे तो खूप प्रसिद्ध झाला. अँड ट्राय टू इन्स्ट्रक्ट द रीडर्स. किंवा हा जो प्रकार आहे, नॉवेल हा जो प्रकार आहे, त्याने एक वाचकांमध्ये जागृती निर्माण केली किंवा त्यांना अधिक, असं म्हटलं तर इंटेलेक्च्युअल, सेंटिमेंटल, रिअलिस्टिक या भावना ज्या आहेत त्या अधिकाधिक वाढत गेल्या वाचकांमधील. विच वूड हेल्प देम टू अ मोर पर्पजफुल अँड व्हर्च्युअस लाईफ. ठीक. आणि यामुळेच या ज्या नॉवेल्स आहेत ते वाचकांसाठी किंवा त्या काळातील लोकांसाठी एक आयुष्य हे कसं असावं, पर्पजफुल आणि व्हर्च्युअस, मूल्यवान असावं किंवा असं जीवन जगता यावं यासाठी त्या नॉवेल्स मदत करणाऱ्या ठरल्या. सिन्स द टाईम ऑफ इट्स ओरिजिन नॉवेल हॅज बीन गेनिंग पॉप्युलॅरिटी अँड ग्रोईंग ग्रॅज्युअली. आणि यामुळेच या ज्या नॉवेल्स आहेत, हा जो कादंबरी प्रकार आहे, साहित्य प्रकार आहे, त्याने अधिकाधिक प्रसिद्धी मिळवली किंवा तो कुठेही लुप्त झाला नाही, काळाबरोबर तो वाढतच गेला. ग्रोईंग ग्रॅज्युअली. टुडे इट इज रेकग्नाइज ॲज द मोस्ट डॉमिनंट लिटररी जॉनरा. आणि त्यामुळेच आज तो एक प्रभावी साहित्य प्रकार म्हणून ओळखला जातो. जॉनरा
साहित्य प्रकार, लिटररी फॉर्म. Next paragraph. A novel is a relatively long narrative fiction which describes intimate human experiences, normally in a prose form. नॉवेल म्हणजे काय आहे तर जे की कसं आहे, लॉंग नरेटिव्ह फिक्शन. फिक्शन म्हणजे जे की काल्पनिक असतं. लॉंग दीर्घ, खूप मोठं. नरेटिव्ह जे की कसं आहे, कथनात्मक, कथन केलेलं. आणि जे की काल्पनिक आहे. विच डिस्क्राइब्स इंटिमेट ह्युमन एक्सपिरियन्सेस, की ज्यामध्ये मानवी जीवनातील खूप तीव्र अशा भावना, तीव्र असे अनुभव त्याच्यामध्ये सांगितले जातात. आणि जे सहसा कोणत्या फॉर्ममध्ये असतात, प्रोज फॉर्ममध्ये. प्रोज जे की सेंटेन्स किंवा गद्य जे आपण म्हणतो त्या फॉर्ममध्ये ते असतात, किंवा नॉवेल्स त्या फॉर्ममध्ये सहसा आपल्याला दिसून येतील. द प्रेझेंट इंग्लिश वर्ड नॉवेल इज डिराउव्ड फ्रॉम द इटालियन वर्ड नोवेला. नॉवेल हा जो शब्द आहे तो इटालियन वर्ड नोवेला या शब्दापासून तयार झालेला आहे. आणि त्याचा अर्थ काय आहे, मीनिंग न्यू. A novel narrates a story embellishing it with more details of time, place, nature, people and their minds, their gestures and activities. ठीक, एका कादंबरीमध्ये जी कथा कथन केली जाते ती कथा वेगवेगळ्या घटकांनी सजवलेली असते. तर ते घटक कोणते आहेत किंवा कोणत्या घटकांमार्फत खूप डिटेल असे कथन तिथं केलं जातं. तर ते घटक आहेत टाईम, वेळ किंवा काळ. एक विशिष्ट काळ त्या कादंबरीमध्ये दाखवला जातो. प्लेस, ठिकाणं असतील, ते कथानक कुठं घडतं त्या ठिकाणाबद्दल माहिती दिलेली असते. नेचर, निसर्ग कसा असेल. देन पीपल, त्या कथेतील लोक, कॅरेक्टर्स अँड डिअर माइंड्स, त्यांची विचारसरणी, विचार करण्याची पद्धती किंवा मानसिक स्थिती. डिअर जेस्चर्स, त्यांचे हावभाव अँड ॲक्टिव्हिटीज. इट क्रिएट्स द पिक्चर ऑफ द सोसायटी ऑफ दॅट टाईम. आणि या वेगवेगळ्या घटकांमुळेच एखादी कादंबरी ही त्या काळातील जो समाज आहे त्याचं चित्र आपल्यासमोर उभा करते. नॉवेल मेक्स लाईफ इझियर टू अंडरस्टँड दॅन इन ड्रामा अँड पोएट्री. आणि यामुळेच, या वेगवेगळ्या वैशिष्ट्यांमुळे जे नॉवेल हा जो प्रकार आहे तो ड्रामा आणि पोएट्रीपेक्षा हा कसा आहे, थोडासा सोपा वाटतो, किंवा जे एक्सपिरियन्सेस त्यामध्ये सांगितले जाते आपल्याला लवकर समजतात. इन मॉडर्न एरा नॉवेल हॅज अडॉप्टेड लिटररी प्रोज. आणि त्यामुळेच या आधुनिक काळामध्ये नॉवेल हा जो प्रकार आहे तो एक लिटररी प्रोज साहित्य प्रकार म्हणून ओळखला जातो. द नॉवेल ॲज अ लिटररी जॉनरा हॅज अ हिस्ट्री अबाउट 2000 years. तर हा जो साहित्य प्रकार आहे त्याला एक खूप मोठा, जवळपास 2000 वर्षांचा इतिहास लाभलेला आहे. Among the early precursors of novel, a collection of tales known as Greek romances dating from the 2nd to 6th century may top the list. तर या साहित्य प्रकाराला सुद्धा इतिहास आहे, किंवा काही या साहित्य प्रकाराची पूर्वचिन्हे, पूर्वसंकेत. प्रिकर्सर्स म्हणजे काय, पूर्वसंकेत किंवा जे आपण म्हणतो नांदी. तर या साहित्य प्रकाराचे पूर्वसंकेत आपल्याला काही टेल्समध्ये, अ कलेक्शन ऑफ टेल्स. टेल्स म्हणजे गोष्टी. या गोष्टींमध्ये आपल्याला दिसून येईल, किंवा पूर्वी या टेल्स म्हणून ओळखल्या जायच्या. नोन ॲज, किंवा या गोष्टींचा संग्रह, त्याला एक इथं नाव आहे ग्रीक रोमॅन्सेस. आणि त्याचा काळ इथं सांगितलेला आहे द 2nd to the 6th century. म्हणजे या गोष्टींमध्येच, किंवा या गोष्टीकडे पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येईल की जो नॉवेल्स आजचा जो प्रकार आहे तो पूर्वी या स्वरूपामध्ये किंवा या टेल्समध्ये आपल्याला उपलब्ध झालेला दिसून येतो. These imaginative and delightful stories of ideal love and marvelous. या ज्या काल्पनिक कथा होत्या, किंवा सहसा या टेल्स या कशा असायच्या, इमॅजिनेटिव्ह काल्पनिक, अँड डिलाइटफुल आनंद देणाऱ्या,
स्टोरीज ऑफ आयडियल लव, एक आदर्श प्रेमकथा होत्या किंवा त्यांचा विषय तसा असायचा. अँड मार्वलस, उत्कृष्ट. ॲडव्हेंचरस, साहसी. प्रोफाउंडली अफेक्टेड द क्रिएटिव्ह रायटिंग फॉर द नेक्स्ट 1000 years. ठीक, या ज्या टेल्स होत्या, कलेक्शन ऑफ टेल्स किंवा यामध्ये जे विषय होते आयडियल लव, मार्वलेस, ॲडव्हेंचर्स, इमॅजिनेटिव्ह, डिलाइटफुल, यामुळेच किंवा या गोष्टींचा असा परिणाम झाला की पुढे हजारो वर्ष जे काही लिहिण्यात आलं ते खूप असं क्रिएटिव्ह तयार झालं किंवा या गोष्टींचा एक चांगला परिणाम आपल्याला पुढच्या भविष्यामध्ये झालेला दिसून येतो. दो नॉवेल इन द मॉडर्न एरा usually makes use of a literary prose. ठीक आहे, जरी नॉवेल, कादंबरी हा जो प्रकार आहे तो मॉडर्न एरामध्ये काय म्हणून स्वीकारला गेला, अ लिटररी प्रोज फॉर्म. ठीक आहे, तरी देखील काही द अर्लियर थ्रेड्स ऑफ जॉनरा कॅन बी फाउंड. ठीक आहे, तरीसुद्धा पूर्वीच्या काही साहित्य लेखनामध्ये आपल्याला असं दिसून येईल की त्यावेळेससुद्धा हा जो साहित्य प्रकार आहे, ज्या नॉवेल्स आहेत त्या प्रोज फॉर्ममध्ये लिहिल्या गेल्या. ठीक आहे, त्याचे काही एक्झाम्पल्स इथं आहेत. कॅन बी फाउंड इन व्हर्जिल्स इकॉलॉगस, व्हर्जिल यांचे इकॉलॉगस, ते इकॉलॉग, तर अनेक इकॉलॉग म्हणून तिथं इकॉलॉगस आलेला आहे. और मॅलरीज मॉर्टे डे ऑर्थर, मॅलरी यांचे मॉर्टे डे ऑर्थर. और जेफरी चॉसर्स द कॅन्टरब्युरी टेल्स, जेफरी चॉसर यांचे द कॅन्टरब्युरी टेल्स, टेल्स म्हणजे गोष्टी. तर हे जे रायटिंग्ज आहेत ते सुद्धा काय आहेत, एक अनेक कथांचा संग्रह आहे. द कॅन्टरब्युरी टेल्स म्हणजे अनेक कथांचा संग्रह. तर या ज्या गोष्टी होत्या, या ज्या टेल्स होत्या, त्या आपल्याला असं दिसून येईल की त्यासुद्धा कोणत्या फॉर्ममध्ये होत्या, प्रोज फॉर्ममध्ये. म्हणजे जरी या काळात, आधुनिक काळात जरी नॉवेल म्हणून लिटररी प्रोज म्हणून स्वीकारलं असलं तरी पूर्वीसुद्धा हे जे एक्झाम्पल्स आहेत या एक्झाम्पल्समध्ये आपल्याला दिसून येईल की नॉवेल्स या प्रोज फॉर्ममध्ये, सेंटेन्सेस फॉर्ममध्ये लिहिले गेलेल्या होत्या. तर हे इट इज ऑल अबाउट द नॉवेल. पुढे सुद्धा बरीच माहिती, हिस्ट्री ऑफ नॉवेल या विषयाबद्दल बरीच माहिती आहे ती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत.